इन मीन 3 विधानसभा मतदारसंघ असणारा वाशिम जिल्हा मात्र राजकारणासाठी बराच गुंतागुंतीचा आहे। भाजपचे 2 तर काँग्रेसचा 1 आमदार असणाऱ्या या मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीला बरीच उलथापालथ पाहायला मिळणार आहे। शिवसेनेतील फूट, लोकसभेचा निकाल, बंजारा, दलित आणि मराठा समाजाची मतं यामुळे भाजपच्या मतदारसंघांना हादरे बसणार का? रिसोड, कारंजा आणि वाशिम या 3 मतदारसंघाचा संभाव्य निकाल नेमका कसा असेल त्याचंच केलेलं हे पॉलिटिकल डिकोडिंग। हॅलो, मी शुभम आणि तुम्ही पाहताय वारं आमदारकीचं। पहिला मतदारसंघ येतो तो रिसोडचा। आधी गोवर्धना, नंतर मेडशी आणि 2009च्या पुनर्रचनेनंतर रिसोड असं नाव देण्यात आलेला हा मतदारसंघ प्रामुख्याने काँग्रेसचा बालेकिल्ला। त्यातही झनक कुटुंब अगदी राजेशाही थाटाप्रमाणे रिसोडमध्ये राजकीय वर्चस्व गाजवतात। रामराव झनक, सुभाष झनक पाठोपाठ विद्यमान आमदार अमित झनक अशा तिसऱ्या पिढीचा मतदारसंघात वावर आहे। झनक कुटुंबाची या मतदारसंघावर पकड इतकी घट्ट आहे की अगदी मोदी लाट असतानाही काँग्रेसचे इतर बुरुज ढासळले असले तरी रिसोडची आमदारकी मात्र अमित झनक यांच्याच रूपानं इथं कायम राहिली। राजकारणात विलन असल्याशिवाय मजा येत नाही, पण रिसोडमध्ये मात्र अगदी फिल्मी स्टाईल सारखं विरोधकही आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजकीय मीठ मसाला देखील। काँग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख आणि झनक कुटुंबाचा राजकारणात 36चा आकडा। त्यांनी पक्षात बंडाळी करून झनक कुटुंबाला आव्हान देण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण तो प्रत्येक वेळेस फोल ठरला। त्यामुळे आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढीच्या राजकीय भविष्यासाठी देशमुखांनी अखेर भाजपची वाट धरली। त्यामुळे येणाऱ्या विधानसभेलाही महाविकास आघाडीकडून अमित झनक यांचंच नाव कन्फर्म असलं तरी भाजपकडून इच्छुकांची भावगर्दी चांगलीच वाढल्यामध्ये जमा आहे। आता त्यात देशमुखांचे सुपुत्र नकुल देशमुख यांच्याही नावाची भर पडली आहे। त्यामुळे आतापर्यंत काँग्रेसच्या बाजूने वन साइड जाणारी रिसोडची निवडणूक मात्र यंदा घासून होईल अशी चिन्ह आहेत। रिसोड मतदारसंघातील 2 तालुक्यातील नगरपालिका आणि पंचायत समित्यावर भाजप शिवसेनेचा सध्या वरचष्मा पाहायला मिळतो। याचा फायदाही भाजपला होण्याची शक्यता आहे। रिसोड मतदारसंघातील अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत। ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय। झनक कुटुंबाकडे इतकी वर्ष आमदारकी असतानाही मतदारसंघातील रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतं। त्यामुळं हे सगळे मुद्दे काँग्रेसला येणाऱ्या निवडणुकीत मायनस मध्ये घेऊन जाणारे आहेत। तर दुसऱ्या बाजूला मतदारसंघात मराठा समाजाचं 55%, मुस्लिम आणि दलित समाजाचं प्रत्येकी 11% मतदान आहे। या मतदारसंघात कायम जातीय समीकरणावर इथं निवडणुका झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय। मतदारसंघात वंजारी समाजाचं मतदानही 16%वर आहे। थोडक्यात काय तर रिसोडमध्ये सोशल इंजिनिअरिंग हा निकालातील सर्वात महत्त्वाचा एक्स फॅक्टर आहे हे आपल्याला वेगळ्या भाषेत सांगायला नको। बाकी मुस्लिम, मराठा आणि दलित समाजाची विरोधात जाणारी मतं रिसोडमध्ये भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतात। अंदाज बांधायचा झाला तर यंदाही काँग्रेसचंच पारडं जड असलं तरी भाजप यावेळेस जोरदार टक्कर देऊ शकतं। दुसरा मतदारसंघ येतो तो वाशिम विधानसभेचा। वाशिम विधानसभा मतदारसंघात यंदा झालेल्या निवडणुकीत शिवसेनेकडून प्रखर विरोध होऊनही भाजपच्या लखन मलिक यांनी विजयाची हॅट्रिक करण्यासोबतच तब्बल 4थ्यांदा आमदारकीचा बहुमान प्राप्त केला। 1990 पर्यंत काँग्रेसकडे असलेल्या या गडाला खऱ्या अर्थानं सुरुंग लागला तो 1990 मध्ये। राजकारणाचा लवलेश नसताना भाजपकडून लखन मलिक यांना पहिल्यांदा उमेदवारी मिळाली आणि काँग्रेसचे आमदार भीमराव कांबळे यांचा फक्त 3907 मतांनी पराभव झाला। यानंतर भाजपने सलग 3 वेळा वाशिम विधानसभा मतदारसंघावर आपला झेंडा कायम ठेवला। या मतदारसंघावर भाजपची पकड 1990 पासून 2004 पर्यंत कायम होती। इथे निवडून आलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी न मिळाल्यानं विकासाचा चेहरा म्हणून नवीन उमेदवारांकडे सातत्यानं पाहिलं जायचं। मात्र 10 वर्ष राजकारणापासून अलिप्त असलेले लखन मलिक 2004च्या निवडणुकीत सक्रिय झाले। भाजप पुन्हा उमेदवारीची संधी देईल या आशेने त्यांनी मतदारसंघात निवडणुकीच्या दृष्टीने आपली कामही सुरू केली आणि भाजपकडे उमेदवारी देखील मागितली। मात्र भाजपने त्यांना तिकीट सपशेल नाकारलं। नौका चेहरा मोतीराम तुपसांडे यांना उमेदवारी दिली। याच गोष्टीचा राग मनात ठेवून मलिकांनी भाजपशी बंडखोरी करत
अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. मलिक यांचं अपक्ष निवडणूक लढवणं हे भाजपचा बालेकिल्ला काँग्रेसच्या ताब्यात जाण्याचं मुख्य कारण ठरलं. भाजपने 2004 मध्ये केलेली चूक 2009 मध्ये लखन मलिक यांच्यावरच विश्वास ठेवून भरून काढली. मलिक पर्यायानं भाजपकडून निवडून आली आणि पक्षापेक्षा उमेदवार मोठा ही वेळ वाशिम विधानसभेत पाहायला मिळाली. सलग 3 टर्म मलिक या मतदारसंघातून सध्या आमदार म्हणून निवडून येत आहेत. भाजप विकासाच्या दृष्टीने अनेक प्रकारचे कामं करत असला तरी या मतदारसंघाची विकासापासून कायमच उपेक्षा राहिली आहे. त्याचं कारण म्हणजे सर्वात कमी शिक्षण असलेले राज्यातील एकमेव आमदार म्हणून लखन मलिक यांच्याकडे बघितलं जातं. सुशिक्षित आमदार जो विकासाच्या दृष्टीने काम करेल त्यालाच मतदार राजा कौल देणार असं इथलं प्रत्येक निवडणुकीतलं चित्र असतं. पण इथे काही ना काहीतरी घडामोड घडते आणि ती गोष्ट लखन मलिक यांच्या पत्त्यावर पडते. निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांना रिंगणात उतरवण्यात आलं होतं. राजकारणाचा कुठलाही गंध नसताना तसेच प्रचारासाठी जेमतेम 15 ते 20 दिवस मिळूनही डॉक्टर देवळेंनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली. शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उतरवण्यात आलेले अपक्ष बंडखोर उमेदवार शशिकांत पेंढारकर हे 3ऱ्या क्रमांकावर राहिले. तर जिल्ह्यात वलय कमी झालेल्या काँग्रेसच्या उमेदवार रजनी राठोड यांनी 4थ्या क्रमांकाची मते मिळवली. जनमानसात सहज मिसळण्याच्या वृत्तीमुळे लोकप्रिय ठरलेले आमदार लखन मलिक यांची अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी त्यांच्या विजयाचं प्रमुख कारण मानलं जातं. लखन मलिक यांनी यापूर्वी 1990, 2009 आणि 2014 अशा 3 वेळच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव करीत आमदारकीला गवसणी घातली. यंदा त्यांनी शशिकांत पेंढारकर, वंचित बहुजन आघाडीचे सिद्धार्थ देवळे व काँग्रेसच्या रजनी राठोड यांचं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे. पण स्ट्रॉंग विरोधक नसणं यंदाही मलिकांच्याच पथ्यावर पडेल असं वाशिम विधानसभेबद्दल आपल्याला सध्या तरी सांगता येऊ शकतं. 3रा आणि शेवटचा मतदारसंघ येतो तो कारंजा विधानसभेचा. राजकारणात कुठलाही अमिताभ पाठीशी नसताना राजेंद्र पाटणी यांनी कारंजा विधानसभा गाजवली. सलग 2 वेळा भाजपच्या तिकिटावर ते निवडून आले. मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. राजेंद्र पाटणी यांच्या निधनानंतर आता हा मतदारसंघ आपल्याला रिक्त झालेला पाहायला मिळतो. त्यामुळे मतदारसंघातील अनेक इच्छुकांच्या आमदारकीच्या स्वप्नांना बळ मिळाले. भाजपकडून त्यांचा मुलगा न्यायक राजेंद्र पाटणी यांना विधानसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असून अमोल पाटणकर यांचाही या मतदारसंघातला सहभाग चांगलाच वाढल्याचं पाहायला मिळतं. पाटणकर हे फडणवीसांच्या कार्यालयातील अप्पर सचिव असून ते त्यांचे विश्वासूही मानले जातात. कारंजा मतदारसंघाचा विचार केला तर एखादा अपवाद वगळता या मतदारसंघातून स्थानिक सोडून मतदारसंघाबाहेरील उमेदवार आमदार म्हणून निवडून येतो असाच इथला इतिहास राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पाटणी यांच्यापूर्वी हा शिवसेना भाजप युतीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्यालाच यायचा. मात्र 2014 मध्ये भाजपकडून राजेंद्र पाटणी निवडून आल्यानं भाजपने 2019 मध्येही या मतदारसंघावर दावा केला होता. पण यंदा महायुतीत या जागेच्या उमेदवारीसाठी बरीच रस्सीखेच पाहायला मिळू शकते. शिवसेनेत पडलेली फूट, दलित आणि बंजारा समाजाची मतं, लोकसभेचा कौल या सगळ्या गोष्टी या मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीला एक्स फॅक्टर ठरणार असल्यामुळं महाविकास आघाडीलाही या निवडणुकीला विजयाचे चान्सेस या मतदारसंघात नक्कीच वाढल्याचं पाहायला मिळतं. तर असं होतं वाशिम जिल्ह्यातल्या या 3 विधानसभा मतदारसंघाचं पॉलिटिकल डिकोडिंग. बाकी कारंजा, वाशिम आणि रिसोडमध्ये येणाऱ्या विधानसभेला कोण निवडून येईल, तुमचा अंदाज काय सांगतो ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि पॉलिटिकल व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.